नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे आपल्या मॅथ्स गुरु या आम्हाला चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायाभूत चाचणी 2025-26 याचा 7वी गणित म्हणजे मराठी माध्यमचे प्रश्नोत्तर अभ्यास करत आहोत. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, प्रश्न तिसरा असा आहे, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. 2,44,305 ही संख्या अक्षरातल्या तर अशा प्रकारे अक्षरात लिहायची आहे. 54,72,706 ही संख्या अंकातल्या तर अशी लिहा तुम्ही. संख्या विस्तारित रूपातल्या एक्सपांडेड फॉर्म मध्ये पहा, अशी लिहून घ्यायची. यांची बेरीज करा तर बेरीज येते 91,398. वजाबाकी करा सांगितलेली आहे. उत्तर येते 27,728. तुलना करा म्हणजे गुणाकार करायचा इथे. गुणाकार करा, उत्तर येते 1,59,705. इथं भागाकार करायचा आहे. ठीक आहे, उत्तर येते 80 आणि बाकी येते 7. खाली दिले उदाहरण सोडवा. पहा, 4,5 याचा तुम्हाला तिरकस गुणाकार करायचा. 9,36 इथे 7 21. इथं प्लस 5 ला 5, 4 ला 4 आणि 36 प्लस 5 केलं 41 येतात आणि 21 अधिक 4 केलं तर 25 येतात. 9 ला 9, 7 ला 7 असेच. त्यानंतर इथे यांचा तिरकस गुणाकार करूया. 7 9 63 आणि 41 गुणिले 7 केले याचा गुणाकार असं होते. आणि एकूण बेरीज झाली 512 आणि 512 जर 63 ने भाग दिला तर 8,8 छेदस्थानी 63 उत्तर येईल. हे बघा, यांचा गुणाकार 4 चौक 16 प्लस 3 ला 3, 2 पंचे 10 प्लस 2 ला 2, इथं 5 चौक 20 येईल. ठीक आहे, 19 5 95 आणि 12 चौक 48 वजाबाकी करा 47 हे 20 येईल आणि याला पूर्ण भाग गेला तर 2,720 उत्तर येईल. एका चौरसाभर रुमालाच्या एका बाजूस 15.4 सेंटीमीटर लांबीची लेस लागते. तर रुमाला सर्व बाजू म्हणजे परिमिती काढायची. परिमिती म्हणजे चौरसाभर 4 गुणिले बाजू यांचा फक्त गुणाकार करायचा आहे. 61.6 सेमी उत्तर येते. एका गावात 55.4 मिमी पाऊस पडला आणि दुसऱ्या गावात 66.3 मिमी पाऊस पडला. दोन गावातील फरक किती? मोठ्यातून लहान संख्या मायनस करा तर 10.9 मिमी उत्तर बरोबर आहे. अनुष्काजवळ काही फुले होती, त्यापैकी 9व्या भागातील फुले प्रत्येक माळ्यासाठी वापरली. तर प्रत्येक माळ्यात 8 फुले आहेत, तर तुमच्याकडे किती फुले आहेत? ठीक आहे, 1/4 भाग फुले प्रत्येक माळ्यासाठी वापरली. 1/4 भाग बरोबर 8 फुले आणि याचा गुणाकार केला तर 8 9 72 फुले. प्रथमेशचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 64 आहे, तर 5 वर्षांनी प्रथमेशचे वय किती असेल? प्रथमेशचे वय x वर्ष मानू, आईचे वय x + 20 असेल. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज x + 20 बरोबर 64. यांची बेरीज 2x + 20. ठीक आहे, आणि इथं x बरोबर 22 आलंय म्हणजे 5 वर्षांनी प्रथमेशचे वय असेल. 22 + 5 म्हणजे 27 वर्ष. सुधाने दुकानातून एक वस्तू खरेदी केली. दुकानदाराने तिला 70 रुपये सूट दिली. तिने दुकानदाराला 280 रुपये दिले. तर वस्तूची मूळ किंमत किती? तर मूळ किंमत किती टक्के शेकडा सूट झाली पाहिजे? सुधाला 70 रुपये सूट मिळाली आणि किती रुपये दिले? 280 आणि एकूण किंमत झाली 350. सवलत काढायची म्हणजे डिस्काउंट काढायचं. सूट भागिले मूळ किंमत 100. 70 छेदस्थानी 350 गुणिले 100 उत्तर येते 20%. दुकानदाराने 200 रुपये आणलेले घड्याळ 280 रुपयाने विकले. तसेच 700 रुपयाने आणलेला रेनकोट 805 रुपयाने विकला. तर कोणत्या वस्तू विक्रीचा व्यवहार अधिक फायदेशीर? विक्री किंमत 280, खरेदी किंमत 200. नफा विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, तर 80 रुपये नफा झालाय. इथं 805 रुपयाला विकलाय आणि खरेदी आहे 700. इथे 105 रुपये नफा झालाय. तर रेनकोट वर जास्त तिचा फायदा झालेला आहे. 45/60 15ने भाग दिला तर 3/4 उत्तर येईल. एका गायन स्पर्धेत 360 मुले पात्र ठरली आणि 60 मुलं अपात्र ठरली. तर पात्र मुलांच्या संख्येचे अपात्र मुलांच्या संख्येचे गुणोत्तर काढायचं आहे. ठीक आहे, उत्तर येते 6/1. 2,000 रुपयाचे 4 वर्ष मुदतीने 10% झाले. सरळ व्याज किती असेल? सूत्रात किमती ठेवा. उत्तर येते 800 रुपये. इथे पण पहा, तुम्हाला 4,000 रुपये वर्षासाठी 10% 12% कर्ज घेतले तर मुदतीनं त्याला किती रक्कम परत करावी लागेल? तर तुम्हाला अगोदर सरळ व्याज काढायचे ते 1440 आणि सरळ रास परत करायची म्हणजे रास काढायची. रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज एकूण 5,440 रुपये परत करायचे आहेत.
सुयसला त्याच्या वाढदिवसाला वर्गातील 53 मुलांना एक एक पेन द्यायचा आहे, तर 108 रुपये प्रति डझन दराने पेन घेण्यासाठी त्याला किती रुपये लागतील? ठीक आहे, डझनाला 108 रुपये आहेत, म्हणजे किती, एका डझनामध्ये 12 पेन असतात, म्हणजे 9 रुपयाला एक पेन पडला. 53 × 9 केलं 477 रुपये त्याला लागतील. इथं सोडवायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे. 8×45, 7×6 = 42, याला दोन्ही भाग दिला 20/21 उत्तर येते. 85/7 × 6 = 9, 9×1 = 45, आणि 6×5 = 30/7. खालील माहिती स्तंभालेख काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, अशा प्रकारे काढायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.